आदेश. मित्रांनो, माझा सर्व नाथ भक्तांना आदराचा सन्मानाचा अलख आदेश. सर्व नाथ पंथाला, सर्व नवनाथांना नमन वंदन करून आज एक महत्त्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे. म्हणजे बघा, मला जे स्वतःच्या अनुभवातून समजलं किंवा जे मी जाणलं तेच मी तुमच्यासमोर मांडतोय. कोणत्या गुरुकडून किंवा कोणत्या माध्यमानं मी ते तुमच्या पुढे मांडत नाही. माझ्याकडे जे भक्त येतात त्या भक्तांच्या कार्यातून जे अनुभव आला आहे तोच अनुभव मी तुमच्यासमोर आज सांगणार आहे. तर गुरु केला, यनमाळ केली, गुरुदीक्षा केली, खूप देवीदेवतांची सेवा केली, पूजा केली, जे करायचं जे सांगितलं ते भरपूर केलं, तरी पण नेमकं देव आहे, सवारी आहे की पीडा आहे हेच समजायला आणि कळायला मार्ग नाही. जाणकार व्यक्तींना दाखवलं, जाणकार व्यक्तींना दाखवून त्यांची शहानिशा केली तरीही कुठलाही फरक जाणवत नाही. म्हणजे निगेटिव्हिटी आहे की देव किंवा देवाची कृपा आहे हेच समजायला मार्ग नाही. तर ह्याच विषयावरती मी थोडंसं 2 शब्दामध्ये माझ्या अनुभवानुसार सांगण्याचा प्रयत्न करीन. तर बघा, सर्वप्रथम निगेटिव्हिटी असेल म्हणजे व्यक्ती पीडित असेल, ग्रसित असेल किंवा देवाची कृपा असेल, दोन्ही गोष्टीमध्ये व्यक्ती घुमतो, व्यक्ती हातपाय आदळू शकतो, थोडंसं तामझाम तो करू शकतो. सवारी जरी असेल, देवकृपा जरी असेल, तरी सुरुवातीला व्यक्तीच्या शरीरात हालचाली असतात, हावभाव त्याचेवाले नॉर्मल व्यक्तीपेक्षा वेगळे असतात. आणि पीडाबाधा जरी असेल तरी पण त्याचे हावभाव, त्याचं वागणं बोलणं, इतर गोष्टी पण त्यात फरकच असतो. नॉर्मल व्यक्तीपेक्षा दोन्ही व्यक्तीमध्ये फरक असतो. ज्याच्यावरती वाईट गोष्टींचा, वाईट शक्तींचा प्रभाव आहे त्याच्यावरती पण, आणि याच्या दोघांच्याही मध्ये ज्या व्यक्तीवरती देवाची कृपा आहे. तर आता भरपूर ठिकाणावरती भरपूर शक्तिपीठ असेल, गुरुगादी असेल, तंत्र काटण्याचं ठिकाण असेल, त्या ठिकाणी बघितलं, उपाय केले, उतारे केले, प्रत्येक कार्य केलं, देव कार्य केले, पण पीडा मात्र दूर व्हायला किंवा त्याचं निवारण होण्याला काहीही मार्ग मिळतच नाही. सर्वप्रथम पीडा म्हणून किंवा शक्तीची कृपा म्हणून तुम्ही ज्याही व्यक्तीकडं किंवा ज्याही जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनात गेला, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापेक्षा, पीडेपेक्षा आणि शक्तीच्या कृपेपेक्षा ज्या व्यक्तीकडं तुम्ही जाता, ज्या जाणकार व्यक्तीचा तुम्ही सल्ला घेता, मदत घेता, तो व्यक्ती महत्त्वाचा आहे. तो व्यक्ती तुमचा शरीरावरती नजर टाकून किंवा त्याच्या ज्याही उपलब्धीनं असेल, कुठल्या ना कुठल्या ध्यान असेल, त्याच्याकडे एखाद्या देवाची कृपा असेल, सिद्धी असेल किंवा विद्या असेल, तो कोणत्या मार्गाने तुमच्या त्या प्रसंगाची, तुमच्या शरीरावरती होणाऱ्या घडामोडींची शहानिशा तो कशी करतो हे महत्त्वाचं आहे. पहिल्यांदी तर त्याने समजून घेणं किंवा त्याला समजणं हेच महत्त्वाचं आहे. जर त्याला समजलंच नाही तर तो जे उपाय करतो किंवा जे मार्ग करतो ते मार्ग होणारच नाही. चुकीचं म्हणता येणार नाही, पण ते मार्ग होणार नाही आणि तुमच्या पिढीचं किंवा तुमच्या त्या प्रश्नाचं, अडचणीचं निवारण मात्र होणार नाही. तर भरपूर ठिकाणावरती जाऊन भरपूर
लोकांना, जाणत्या ज्योतिषांना प्रत्येकाला दाखवूनही निवारण मात्र होत नाही. तर मी माझ्या अनुभवानं दोन अर्थाने सांगू शकतो. पहिलं म्हणजे जर तुमच्यावर देवकृपा असेल आणि पितृकृपा असेल, बघा देवकृपा आणि पितृकृपा, तर देवकृपा असेल तर कदाचित देव अंगावरती आल्यानंतर म्हणजे सवारी किंवा संचार रूपी आल्यानंतर बोलू पण शकतात. शक्ती बोलते, काही गोष्टी ती सांगते. पित्र असतील तर मात्र होऊ शकतं का ते बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. आता पित्रात पण फरक आहे. सर्वसामान्य पित्र पण आहेत, देवपितर पण आहेत आणि देवगण पण आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे कुळात त्यांच्या जन्म असतं म्हणजे त्यांचं आयुष्य असतं ना, कुठल्या देवाची कृपा जर त्यांच्यावर असेल तर ते देवगणामध्ये, देवपित्रामध्ये त्यांची गणना होते. आणि जो नॉर्मल जीवन जगला, प्रापंचिक सांसारिक गोष्टीत जीवन जगून त्याचं आयुष्य पूर्ण झालं, तो सर्वसामान्य पित्रामध्ये त्याची गणना केली जाईल. चालतं, एक म्हणजे ह्या विषयावरती एक वेगळाच व्हिडिओ तयार बनवेल. आज महत्त्वाचं म्हणजे का पिढ्याचं निवारण का होत नाही ह्या विषयावरती मी माझा अनुभव शेअर करतो. तर त्या व्यक्तीनं जर जाणलंच नाही तर तुमच्या अंगावरची बाधा असेल किंवा जी काही पीडा आहे तिचं निवारण होणारच नाही. तर महत्त्वाचं म्हणजे जाणणं आहे. तर बघा, देवसवारी किंवा देव, तुमच्या शब्दात देवपीडा जर असेल तर ज्याही वेळेस तुमच्या अंगावरती संचार येतो, हवा येते, तुम्ही घुमता, वेगवेगळे हावभाव शरीरावरती करता आणि ज्यावेळेस ते सगळं थांबतं, एक क्षणामध्ये 2-4-5 मिनटामध्ये ते थांबतं, त्यावेळेस मात्र तुमचं शरीर तुम्हाला हलकं, थंड, शरीरावर कुठला दबाव नाही, प्रेशर नाही, डोक्यामध्ये असेल, अंगात मानपाठीत असेल, शरीर पूर्णपणे मोकळं वाटलं पाहिजे आणि एक आनंद जाणवला पाहिजे. समजून घ्या, तुमच्यावरती कुठल्या ना कुठल्या शक्तीची कृपा आहे, पण ती शक्ती काहीतरी अडचणीमुळं, गोष्टीमुळं समोर येत नाही किंवा तिचं कार्य होत नाही. योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घ्या, योग्य त्याच व्यक्तीला, जाणकार व्यक्तीलाच दाखवा, जेणेकरून तो तुमच्या शक्तीची शहानिशा करेल. दुसरी गोष्ट म्हणजे सवारी येते, संचार येतो, शरीर वाकडे तिकडे तामझाम करते, काही वेळानंतर पुन्हा सवारी थांबते, शरीर शांत होतं, पण शरीरावरती दबाव असतो, खूप त्रास असतो, डोकं दुखणे, अंग, मान, पाठ, पोट, कंबर, खांदे, गुडघे हे सर्व दुखतं, शरीरावरती खूप त्रास आहे आणि पूर्णपणे म्हणजे तुम्ही अस्वस्थ आहात, ना मन समाधानी आहे, ना आनंदी आहे, ना शरीरावरचा त्रास कुठला कमी आहे, तर ती निगेटिव्हिटीच आहे. मी पुन्हा सल्ला देईल, योग्य त्याच व्यक्तीकडून निवारण करून घ्या, योग्य त्याच व्यक्तीला संपर्क करा किंवा त्याच्याशीच पूर्णपणे